तर हाय, नमस्ते सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योतिमध्य फॅमिली ब्लॉगमध्ये. आणि 2 दिवस मी ब्लॉग नाही बनवला कारण डुगूची तब्येत थोडी खराब होती, त्यामुळे ब्लॉग नाही बनवला. तर डुगूला आम्ही परवा दिवशी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो आणि त्याच दिवशी माझ्या सासूबाई पण मुंबईवरून येणार होत्या. तर मग त्या दिवशी खूप गडबड झाली. सासूबाई 4 वाजता इथे आल्या आणि त्यानंतर मग त्यांच्या आंघोळ जेवण खाणं, मग त्यात सगळ्यात काय ब्लॉग वगैरे नाही मी बनवला. आणि काल पण नाही बनवला कारण डुगूची तब्येत ती त्याला भाजलेलं आहे, त्यामुळे त्याला थोडीशी त्याचा ताप वगैरे येतोय, असं म्हणजे त्या नॉर्मल अशी तब्येत त्याची खराबच आहे. मग त्यामुळे मी काल ब्लॉग नाही बनवला. आणि त्याची तो आजारी पडला थोडी काळजी वाटते, कारण की त्याला आधी पण एक 5-7 वेळा आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. कारण त्याला ते लहानपणापासूनच प्रॉब्लेम आहे, त्याला तापामध्ये झटके येते ते. मग ती तरी पण ट्रीटमेंट चालू आहे, त्याला गोळ्या वगैरे चालू आहे. त्याला थोडा ताप आला की त्याला गोळी वगैरे द्यायला दिलेली आहे डॉक्टरांनी, पण ती देतोय आम्ही, तरी पण त्याला ती गोळी जरी दिली तरी त्याला तो त्रास होतोय. त्यामुळे जरा काळजी वाटते त्याची, कारण ते आणि मेन म्हणजे तिचं तो झाला आहे 8व्या महिन्यात. 7 महिने कंप्लीट झाल्यानंतर 8व्या महिन्यात तो झाला आहे. तर 9 महिने कंप्लीट झालेले नाहीत, काय नाहीत. आणि त्यामुळे त्याच्या पाठीमागे सारखा त्रास आहे. त्यामुळे तो आजारी पडला ना खूप टेन्शन येतं, त्यामुळे काय ब्लॉग वगैरे बनवला नाही. आणि मेन म्हणजे परवा दिवशी संध्याकाळीच का नाही थोडासा प्रॉब्लेम झालेला असा की मला एक व्यक्ती अशी बोलली, म्हणजे माझ्या इथली म्हणजे सासरकडची सगळ्यांचा सपोर्ट आहे. सासरकडची मला कोण काय बोलले नाही. माझी सासू सासरा 2 नणंद फॅमिली सगळ्यांनी सपोर्ट करतात मला. आमचे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सगळ्यांना सांगतात, सपोर्ट करतात. पण माझ्या माहेरकडचंच एक मेंबर आहे, म्हणजे माझा भाऊ वगैरे पण करतो सपोर्ट, पण 2 बहिणी आहेत त्या पण सपोर्ट करतात. पण एक मेंबर असा आहे, त्यांनी मला म्हणले की काय असं करते, माणसं नावं ठेवतील, कशाला ते चॅनल वगैरे खोललेस, कशाला व्हिडिओ वगैरे टाकायलास, असं तसं. मग ती माझा मूड ऑफ झालेला ना ती, त्यामुळे मी 2 दिवस नाहीच व्हिडिओ टाकला. म्हटलं अरे बापरे, असलं काय करतोय, यूट्यूबवर व्हिडिओ टाकतोय असं तसं, माणसं का नावं ठेवतील, असलं काय करतोय, असं तसं वाटायला लागलं 2 दिवस. मग मी ब्लॉग वगैरे काय नाही बनवलं. तरी पण मग काल मला आमच्या आई म्हटल्या, म्हणजे माझ्या सासूबाई मला म्हटल्या का काय नाही होत, करा तुम्ही, आहे ते आपलं चालू असू दे. ज्याच्या त्याच्यावर म्हणजे ज्याचे त्याचं जे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असतो, की कोण काय कसं कसं तुम्हाला जसं वाटतं तुम्ही तसं करा. मग त्यांचा मला आमच्या आईंचा आम्हाला खूप सपोर्ट आहे. त्यामुळे कालपासून जरा बरं वाटायला लागलं. म्हटलं आज चला, म्हटलं ब्लॉग बनवायचा म्हटलं. आणि आता आमच्यात बसलेत बघा, तुम्हाला धावते झाडाखाली. आता 11:30 वाजलेत आणि आता आमच्या घरात झाड पकडले बघा, तुम्हाला धावते. आमच्या ओट्याच्या खाल्ल्या साईडला पिपरणीचं छोटंसं झाड आहे, त्या झाडाखाली बसलेत बघा सगळे. धावते मी तुम्हाला. फोन लाव म्हणलं. अहो नाही लागत, लावला ना. हा, ताईला मदत करायला लागलं भरीत बनवायला. हा, तर असेच आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही आतापर्यंत आम्हाला सपोर्ट केला, असं सपोर्ट करत राहा. आणि